विधानसभेचे माजी आमदार दादाराव केचे आपल्यासोबत आहेत। नुकतीच भाजपकडून त्यांना विधान परिषदेसाठी संधी देण्यात आली आहे। काय आपली सर्व पहिली प्रतिक्रिया? या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, या राज्याचे सन्माननीय अध्यक्ष बावनकुळे साहेब आणि या देशाचे गृहमंत्री अमितजी शहा साहेब, या देशाचे अध्यक्ष लड्डाजी यांचं मी पहिल्यांदा अभिनंदन करतो, आभार मानतो। त्यांनी माझ्यावर माझ्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून मला विधान परिषदची उमेदवारी दिली आहे, त्यांचंही अभिनंदन करतो, आभार मानतो। गेल्या 2024-25 पासून या ठिकाणी मी पक्षाचं काम, पक्षाचं संघटन मोठं झालं पाहिजे या भूमिकेतून काम करतो आहे। त्याचाच परिपाक म्हणून 2009 विधानसभेची उमेदवारी मिळाली, त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपण निवडून आलोत। 2019ला उमेदवारी मिळाली, त्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये आपण विधानसभेमध्ये निवडून आलोत आणि या दोन्ही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचंड प्रमाणात निवडून आल्यानंतर त्या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साध्य करण्याचं काम निश्चितपणानं आपण केलं। 2014ला मी आमदार नसताना या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस होते, त्यांनी मोठ्या प्रमाणात विकास फंड आर्वी विधानसभामध्ये दिलात, त्यांचंही मी निश्चितपणानं आभार मानतो आहे। आणि पुढील कालखंड विधान परिषदच्या माध्यमातून येणाऱ्या विधानसभा असो, लोकसभा असो, जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, नगरपालिका असो की पंचायत असो, ह्या सर्व निवडणुका एकतर्फी कशा निवडून आणता येईल या पद्धतीनं निश्चितपणानं मी काम उभं करेल। ज्या ज्या ठिकाणी पक्षाची ताकद कमी आहे त्या ठिकाणी प्रत्यक्षात जाऊन मोठं काम उभं होण्याच्या दृष्टीनं अनेक कार्यकर्ते पक्षासोबत जोडल्या जाईल आणि त्यातूनच पक्ष संघटना आणि पक्ष मोठा होईल ही आम्हाला विश्वास आहे। धन्यवाद। जय हिंद, जय विदर्भ। ज्यावेळेस तुमचं 2024ला तिकीट कापलं गेलं, दादाराव केचे नाराज आहेत, दादाराव केचे राजकीय संन्यास घेणार अशा चर्चा सुरू होत्या आणि तातडीनं तुम्ही दिल्लीला रवाना झाला होता। अमित शहांची भेट झाली, काय आश्वासन दिलं? या देशाचे गृहमंत्री अमितजी शहा यांच्याकडे या राज्याचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब आम्ही सोबत गेलो आणि अमितजी शहा यांनी सांगितलं का तुझं पुनर्वसन केलं जाईल, तुझं काम चांगलं आहे, या भूमिकेतूनच विधान परिषद तुला दिल्या जाईल हे मी आश्वासन देतो। ते आश्वासन त्यांनी पूर्ण केलं, त्यांचंही मी अभिनंदन करतो, आभार मानतो। धन्यवाद। परंतु आता तुम्हाला विधान परिषदेची जागा मिळाली, एका मतदारसंघामध्ये आता 2 आमदार असणार आहेत। सुमित वानखेडेंशी समन्वय कशा पद्धतीने साधाल तुम्ही? सुमितजी वानखेडे हे आमचे विद्यमान विधानसभेचे आमदार आहेत, त्यांच्यासोबत आणि माझं एकंदरीत पूर्ण सहभाग आहे आणि त्या सहभागातूनच पक्ष संघटना मजबूत करण्याचं धाडस आम्ही दोघांच्या ताकदीनं निर्माण करणार, यात काही शंका नाही। परंतु ही टर्म जी आहे तुमची ती छोटी आहे, अगदी 1.5-2 वर्षाची तुमची टर्म आहे। पुढं काही तुम्हाला सांगण्यात आलं आहे का आत्ताच, की आत्ता जरी ही छोटीशी टर्म असली तरी पुढे जाऊन तुमचं पुन्हा एकदा वेगळा एक निर्णय घेतला जाईल, वेगळी काही संधी दिली जाईल? एक पिक्चर पाहायला मी का एका दिवसाचा मुख्यमंत्री काय करू शकते आणि त्या भूमिकेतूनच माझी टर्म जरी कमी असली तर या मतदारसंघामध्ये सर्वाभिमुख काम करण, सर्व समाजाला सोबत घेऊन पक्ष संघटना मजबूत करण हेच आमचं ध्येय आहे। धन्यवाद। देवेंद्रजींचा फोन आला का? देवेंद्रजीचं सतत आमचं चालू राहते। आता हे तिकीट जाहीर झाल्यानंतर कोणाकोणाशी तुमचं बोलणं झालं? अगोदर मी या ठिकाणी आलो, प्रदेशाध्यक्ष आणि देवेंद्रजीची भेट झाली, त्यांच्या दोघांचे समन्वयातून त्यांनी मला सांगितलं की तुझी उमेदवारी पक्की आहे आणि म्हणूनच त्यांचं मी दोघांचंही अभिनंदन करतो। खास करून कोणाला श्रेय द्याल? कारण 2019-24ला पक्षाचे वरिष्ठ नेते आहे, मग मुख्यमंत्री असो, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असो, इकडे राष्ट्रीय पातळीवर पक्षाचे अध्यक्ष असो की अमितजी शहा गृहमंत्री असो, यांच्या संकल्पनेतून हे सगळं समन्वय साधलं गेलेलं आहे। त्यांचं सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि आभार मानतो। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। एकंदरीतच नायक सिनेमामध्ये ज्या पद्धतीने 1 दिवसाचा मुख्यमंत्री झाला होता, मला तर 1.5 वर्षाची अजूनही टर्म बाकी आहे, त्यामुळे मोठं चांगलं काम करेल अशा पद्धतीचा एक विश्वास दादाराव केचे यांनी व्यक्त केला आहे। कॅमेरामन अरविंद वारगेसह निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।